हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. आजचा दिवस सर्वांना खूप चांगला आनंदाचा जावो. आज संडे असल्यामुळे आज घरात जास्त साफसफाई केली. आज सकाळी मिस्टर ऑफिसला गेले होते, त्यामुळे ते सकाळी दिवाबत्ती करून गेले होते आणि माझी काही अजून अंघोळ झाली नव्हती. मी अगोदर म्हटलं घरातली सगळं स्वच्छता आज साफसफाई करायची होती आणि ते पण ऑफिसला गेले, त्यामुळे घरामध्ये काय एवढं जेवणाचं फारसं मोठं नव्हतं काय करण्याचं. त्यामुळे बरेच दिवस झाले मला फ्रीजच्या पाठीमागची जागा साफ करायची होती. बघा किती घाण झालेलं आहे. ते सर्व स्वच्छ करायचं होतं आणि पाठीमागे जाळ्या वगैरे सर्व धरल्या होत्या. हा ब्रश आहे ना खूप चांगला आहे. त्याने सर्व काही खूप छानपैकी क्लीन होतं आणि फ्रीजच्या मागे आपल्याला समजत नाही फ्रीजच्या मागे किती घाण सगळी जमा झालेली असते आणि नेहमी आपल्याला काय सारखं फ्रीज हलवता येत नाही. त्यामुळे मी तिथलं सर्व फ्रीज पाठीमागून स्वच्छ केलं आणि सगळं स्वच्छ करून घेतलं. तसंच आमच्या दरवाजाच्या मागचं एक कपाट आहे ते पण पुढे करून पाठीमागच्या जाळ्या वगैरे सर्व मी काढून घेतल्या आणि तिथे सर्व जाळ्या काढून मग स्वच्छ पाण्याने फडका मारून घेतला. स्वच्छ कपडा पुसून घेतला तिथे पण आणि मग कपाट होतं तसं पाठीमागे करून व्यवस्थित ठेवलं. आज हळू-हळू करता थोडी म्हणता माझं असंच कायम होतं, की मी कामं काढतच राहते. मग आता त्याच्या सगळी फ्रीज वगैरे सगळं स्वच्छ झाल्यानंतरच मी ओटा स्वच्छ करायला घेतला. आज सकाळी त्यांना कांदा पोहे बनवून दिले होते. मग ते कांदा पोहे खाऊन गेले होते आणि आता मी आणि भूमी दोघांचंच आमचं होतं आणि काल रात्रीला मी पावभाजी बनवलेली होती, त्यामुळे ती पण शिल्लक आहे. त्यामुळे खालून फक्त पाव आणायचे आणि दोघींनी पावभाजी खायची. त्यामुळे माझं जेवणाचं काय एवढं फारसं नव्हतं करायचं. त्यामुळे मी म्हटलं आता चला जाऊन देत साफसफाई करूया सगळं. भांडी-बिंडी घासून घेतली स्वच्छ आणि हा ब्रश पण मी चांगला मस्तपैकी स्वच्छ करून घेतला आणि खूप उपयोगाला येणारा ब्रश आहे हा. मस्त आहे. माझं काम खूप अगदी सगळ्या गोष्टीला मला ते बरं पडतो स्वच्छ करण्यासाठी आणि हे कचऱ्याची कचरा गोळा करायची सुपली पण स्वच्छ करून घेतली. मी सांगितल्याप्रमाणे आमची बिल्डिंग रोडला असल्यामुळे खूप धूळ माती येत असते. मी 8-10 दिवसांनी फुलं काढून देते, तरी पण ती इतकी त्याच्यावर माती आणि धूळ मिट्टी जमा झालेली असते ना, खूप घाण पाणी येतं त्याचं. तरी मग ते स्वच्छ मी 8-8, 10-10 दिवसाला करतच असते. आणि फ्रीज वगैरे हे एवढं वजनदार वस्तू असतात त्या मी असे महिना 1.5 महिन्यातनं असे पुढे करून मग ते साफ करून घेत असते. आज परत फुलं स्वच्छ केली, तरी पण बघा किती घाण झाली होती ती. ती पण स्वच्छ करून नळ वगैरे स्वच्छ केले, नळाकडचे टाईल्स वगैरे चांगल्या स्वच्छ करून घेतल्या आणि आज वेळ पण होता माझ्याकडे. म्हटलं आता सर्व कामं करायची. जेवणाची काय एवढी गडबड पण नव्हती. त्यामुळे जेवण करण्याचं एवढं काही नव्हतं. त्यामुळे मी सगळी आज एक कामं करत राहिली आणि अंघोळ पण झाली नव्हती आणि अंघोळ व्हायच्या अगोदर अशी सर्व कामं केली की खूप बरं वाटतं आणि पायपुसण्या पण होत्या त्या पण स्वच्छ करून घेतल्या. आज मला मिरचीचं लोणचं बनायचं आहे, त्यामुळे मी सकाळीच सगळ्या मिरच्या धुवून स्वच्छ रुमालावर अंथरून ठेवल्या होत्या आणि आज पौर्णिमा असल्यामुळे मी खीर बनवली, आलू मटरची भाजी, चपात्या, भात वगैरे सर्व बनवून मग मी घरातली वस्तू संपल्या होत्या त्या शॉपिंग करायसाठी मिस्टर तिकडूनच येणार होते आणि आम्ही दोघं जाऊन मग घरात वस्तू घेऊन आलो आणि संध्याकाळी आल्यावर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि आज मला आणि नंतर मी भांडी वगैरे स्वच्छ करून मग मिरचीचं लोणचं बनवायला घेतलं. आज मला मिरचीचं लोणचं बनवायचं आहे, त्यामुळे मी त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे सगळ्यात पहिला मी मिरच्या सकाळी स्वच्छ धुवून सुकवून ठेवल्या होत्या आणि आता त्या मिरच्या मी त्याला अशा तिरक्या कापून घेणार आहे. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला ते साहित्य सांगते. 2 चमचे धणे घेतलं, 1.5 चमचा जिरं, 2 चमचे बडीशेप घेतलं, 1 चमचे कलौंजी, अर्धा चमचा मेथी आणि लिंबाचा रस, 2 लिंबांचा रस घेतला होता मी. आणि त्याच्यासाठी लागणारा मसाला ते पण तुम्हाला मी सांगते, की तेल 1 वाटीभर घेतलं होतं मी. आणखी लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, हिंग, हळद, त्याच्यानंतर ही राईची डाळ आणि मीठ. एवढं सर्व साहित्य घेतलं. सर्वप्रथम मी मिरच्या आहेत त्या तिरक्या कापून घेणार आणि नंतर बाकीचं इतर सगळं कृती करायला सुरुवात करणार. पहिल्यांदा ओला हात लावायचा नाही, कारण का मग आपल्याला लोणचं जास्त दिवस टिकवायचं असेल तर त्याला पाण्याचा हात न लागलेला चांगला असतो
अगोदर मी आता मिरच्या तिरक्या तिरक्या कापणार. मग तिरक्या कापल्यामुळे कसं होतं त्यामध्ये मसाला व्यवस्थित आतपर्यंत जातो आणि मिरच्यांना मसाला. आज मला लोणचं भरून ठेवण्यासाठी काचेची बॉटल पाहिजे होती. ती आज मी घेऊन आली. ती स्वच्छ धुवून सुकवून ठेवून दिली आहे बॉटल. आणि 2 बॉटल घेऊन आली आहे मी काचेच्या. आणि आता मी माझ्या मिरच्या झाल्या कट करून. आता मी कढई गरम करून त्याच्यावर मंद आचेवर हे मसाले आहेत ते सर्व भाजून घेणार. भाजून ते गार झाल्यानंतर ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे. पण त्यामध्ये पण आपण जे काय मसाले आहेत, मीठ, हळद, हिंग, सर्व मसाले घालून मी ते मिक्सरला बारीक करून घेणार. आणि बारीक करून झाल्यानंतर मग ते मी मिरच्यांमध्ये मिक्स करणार. आणि त्याचबरोबर 2 लिंबांचा रस काढून ठेवलेला होता ना, तो पण मिरचीमध्ये टाकून चांगली मिरचीला मसाला लावून घेणार. आणि तोपर्यंत तेल पण गार झालेलं आहे. त्या गार झालेल्या तेलामध्ये राईची डाळ आहे ती टाकून घेतलेली आहे. ती डाळ चांगली थोडीशी तेलामध्ये अशी मिक्स करून घेऊन नंतर ते तेल, गार झालेलं तेल मी लोणच्यामध्ये ओतून घेणार. आणि ते चांगलं सगळं मिक्स चमच्याने मिक्स करून घेऊन ते एका बॉटलमध्ये भरून ठेवणार. आणि मग ते चांगलं मुरायसाठी ठेवून द्यायचं. आजचा माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. मी बनवलेलं लोणचं तुम्ही नक्की ट्राय करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नव्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.